दोन आकडे सांगतो, मग तुम्हीच ठरवा. पहिला, सरकारी फंडात जमा आहेत 8,452 कोटी रुपये. दुसरा, त्याच वर्षी त्यातून खर्च झाले फक्त 87 लाख. आता हे किती कमी आहे ते सोपं करून सांगतो. समजा तुमच्याकडे 10,000 रुपये आहे आणि तुम्ही त्यातला फक्त 1 रुपया खर्च केला, एवढंच प्रमाण. हा PM केअर्स फंड आहे आणि त्याचे 2 वर्षाचे हिशोब नुकतेच बाहेर आले आहेत. आता आधी अडचण काय होती, थोडं मागे जाऊ. आतापर्यंत या फंडाबद्दल एकच मोठी तक्रार होती, हिशोबच बाहेर येत नाही. शेवटचा हिशोब होता 2022-23चा. त्यानंतरची 2 वर्ष कोरीच होती. पण 17 ऑगस्टला ते बदललं. 2023-24 आणि 2024-25 दोन्ही वर्षाचे ऑडिट रिपोर्ट वेबसाईटवर टाकले गेले. ऑडिट झालं होतं 6 ऑगस्टला आणि ऑडिटरनी सही केली 7 ऑगस्टला. म्हणजे जुनी तक्रार बरीचशी दूर झाली, पण त्यातूनच नवा प्रश्न उभा राहिला. आता आकडे बघू आणि हे नीट ऐका, कारण इथंच खरी गोष्ट आहे. 31 मार्च 2024ला फंडात होते 7,173 कोटी आणि 31 मार्च 2025ला तो आकडा झाला 8,452 कोटी. म्हणजे एका वर्षात फंड 1200हून जास्त कोटींनी वाढला. हा पैसा आला कुठून? देणग्यांमधून, देशातल्या आणि परदेशातल्याही. FD वरच्या व्याजातून आणि काम करणाऱ्या संस्थांनी परत केलेल्या पैशातून. आणि खर्च त्याच वर्षात 87 लाख. तेही मुख्यतः PM केअर्स फॉर चिल्ड्रन या योजनेवर, म्हणजे कोरोनात आई वडील गमावलेल्या मुलांसाठी. आणखी एक आकडा, फंडातला जवळपास 93% पैसा FD मध्ये ठेवलेला आहे. हे आकडे बाहेर आल्यावर अंजली भारद्वाज यांनी काही प्रश्न विचारले. त्या माहिती अधिकारावर काम करतात. पहिला प्रश्न, एवढा पैसा वापराशिवाय का पडून आहे? दुसरा प्रश्न, 324 कोटींचा आहे. ज्या संस्थांना हे पैसे दिले होते त्यांनी ते परत केले, पण कशाचे पैसे होते, कोणत्या संस्थेनं परत केले आणि का परत केले हे कुठंच सांगितलेलं नाही. तिसरा प्रश्न, ऑडिट रिपोर्ट सोबत काही नोंदी असतात ज्यात तपशील असतो, त्या वेबसाईटवर का टाकल्या जात नाहीत. आणि चौथा, सर्वात मोठा, हजारो कोटींचा फंड ज्यात परदेशातूनही पैसा आलाय, तो माहितीच्या अधिकाराखाली का येत नाही. पण आता याला दुसरी बाजूही आहे. आता दुसरी बाजूही तेवढ्याच शांतपणे ऐकून घेऊया. पहिला मुद्दा हेतूचा आहे. हा फंड मार्च 2020 मध्ये सुरू झाला होता आणि त्याचा सांगितलेला हेतू असा, कोणत्याही अडचणीच्या आणि संकटाच्या वेळी मदत करणं. म्हणजे हा अडचणीसाठी बाजूला ठेवलेला पैसा आहे. आणि अशा पैशाचं वैशिष्ट्यच असं असतं की संकट आलं नाही तर तो खर्च कमीच राहतो. विम्याचं उदाहरण घ्या. वर्षभर काही घडलं नाही म्हणून विमा वाया गेला असं आपण म्हणत नाही ना. दुसरा मुद्दा FDचा. पैसा FD मध्ये आहे म्हणजे तो नुसता पडून नाही, त्यावर व्याज मिळतं आणि तो व्याजही फंडातच जमा होतं. आणि तिसरा मुद्दा RTIचा. इथे सरकारचं म्हणणं थोडं गुंतागुंतीचं आहे. डिसेंबर 2020च्या एका RTI उत्तरात सरकारनं म्हटलं होतं की हा फंड सरकारनंच सुरू केलाय आणि तो सरकारच्याच मालकीचा आहे, पण तरीही तो RTIच्या खाली येत नाही, कारण त्याला खासगी लोकांकडून पैसा मिळतो. आणि सप्टेंबर 2021 मध्ये सरकारनं दिल्ली हायकोर्टात सांगितलं की तो राज्यही नाही आणि सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे पब्लिक ऑथॉरिटी सुद्धा नाही. आता एक गोष्ट जी याच वर्षी समोर आली. फेब्रुवारी 2026 मध्ये इंडियन एक्सप्रेसनं बातमी दिली की पंतप्रधान कार्यालयानं लोकसभेच्या सचिवालयाला कळवलं की PM केअर्स बद्दलचे प्रश्न नियमात बसत नाही. आता याचा अर्थ लावा. फंड RTIच्या बाहेर, कॅगचं ऑडिट होत नाही आणि आता संसदेत प्रश्नही विचारता येत नाही. टीका करणाऱ्यांचा मुद्दा नेमका इथेच येतो. मग ज्या विचारायचा मार्ग कोणता उरतो? आणि सरकारचं उत्तर तेच आहे, हा खाजगी देणग्यांवर चालणारा धर्मादाय ट्रस्ट आहे, सरकारी खातं नाही. आणि शेवटी एक प्रश्न जो विरोधक सुरुवातीपासून विचारत आलेत. भारतात 1948 पासून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी म्हणजे थोडक्यात PMNRF, प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंड आहे. तेही पूर, भूकंप, अपघात, दंगली अशा वेळी मदत करण्यासाठीच आहे आणि तोही लोकांनी स्वतःहून दिलेल्या देणग्यांवर चालतो. मग 2020 मध्ये वेगळा फंड उभा करण्याची गरज काय होती? हा प्रश्न अजूनही चर्चेत आहे.
तर आजची स्थिती अशी, हिशोब बाहेर आलेत पण त्यातून काही नवे प्रश्न उभे राहिलेत. आणि हे लक्षात ठेवा, इथे कोणतीही चौकशी झालेली नाही आणि कोणावरही आरोप सिद्ध झालेला नाही. हे फक्त आकडे आहेत आणि त्यावरचे प्रश्न आहेत. तुम्हाला काय वाटतं? अडचणीसाठीचा पैसा असा साठवून ठेवावा की तो वापरात आणावा? कमेंटमध्ये सांगा. चॅनल नवा आहे, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.